अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या। अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स। 22 व 24 कॅरेटचे 916 हॉलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध। सुवर्णवेशीची सोय। तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं। आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड, दत्त ज्वेलर्स, तासगाव। संपर्क सागर कदम 92 25 57 66 57। आपत्ती व्यवस्थापनात युवकांचा सहभाग महत्वाचा। अर्थसहसचिव प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे यांचं वक्तव्य। पीडीव्हीपी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा। तासगाव येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव इथं शिवाजी विद्यापीठाच्या शिवसहाय्यता आपत्ती व्यवस्थापन केंद्र तसेच राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीनं व सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, आपत्ती व्यवस्थापन समिती, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विद्यमानं सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेत अध्यक्षपदावरून बोलताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसहसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे म्हणाले, संपूर्ण देशात आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान हे उल्लेखनीय आहे। राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना जर चांगलं प्रशिक्षण मिळालं तर हे स्वयंसेवक कोणत्याही आपत्तीत समाजाचं रक्षण करू शकतील असा मला विश्वास वाटतो, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर तानाजी चौगुले उपस्थित होते। त्यांनी 2019 साली शिवाजी विद्यापीठात शिवसहाय्यता आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली। तेव्हापासून आज तागायत या केंद्राकडून असंख्य लोकांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलं। खरं तर 2019च्या प्रलयकारी महापुरात संपूर्ण कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठानं पाणी पुरवठा त्याचबरोबर सर्व प्रकारची मदत केलेली होती आणि विद्यापीठानं सर्वसामान्य लोकांना आश्रय आणि धीर दिला होता। यातूनच शिवसहाय्यता आपत्ती व्यवस्थापन केंद्राची कल्पना पुढे आली। आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिवाजी विद्यापीठाचा आदर्श घेऊन विविध विद्यापीठात अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात। याचा खरं तर आम्हाला अभिमान वाटतो असं प्रतिपादन केलं। या कार्यशाळेत जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडून एनडीआरएफची टीम पाठवण्यात आली होती। या पथकाचे प्रमुख इन्स्पेक्टर सुशांत कुमार सेठी यांनी प्रथमोपचार, आपत्कालीन संकटामध्ये केली जाणारी मदत आणि बचाव कार्य, त्याचबरोबर संकट येण्यापूर्वी कोणत्या प्रकारची पूर्वतयारी, यात काळजी घ्यावी, या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या व मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर अनेक गोष्टींची प्रात्यक्षिक यावेळी त्यांनी करून दाखवली। घरगुती गॅस सिलेंडरच्या दुर्घटना, हृदयविकाराच्या झटक्यामुळे कोणाचाही प्राण जाऊ नये यासाठी सीपीआर देण्याची पद्धत असेल, आग लागल्यानंतर घ्यायची काळजी असेल किंवा विषारी वायू गळतीनंतर घ्यायची काळजी असेल, या सर्व प्रसंगाला धीराने कशा प्रकारे आपण तोंड देऊ शकतो याचं प्रशिक्षण यावेळी दिलं। यावेळी प्राध्यापक डॉक्टर गोरखनाथ किर्दत, सांगली जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना यांनीही आपले विचार व्यक्त केले। तसेच प्राध्यापक डॉक्टर पोपटराव माळी, माजी जिल्हा समन्वयक, सांगली जिल्हा यांनीही यावेळी आपत्ती व्यवस्थापनात युवकांची जागृती किती आवश्यक आहे याविषयी विचार व्यक्त केले। उद्घाटन सत्राचं प्रास्ताविक तसेच समारोप सत्राचं आभार या कार्यशाळेचे समन्वयक आणि कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर तातोबा बदामे यांनी केले। तसेच कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर नितीन गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर दत्ता गुंजाळ यांनी अनुक्रमे 2 सत्रांचे आभार प्रदर्शन केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सविता कोळेकर व प्राध्यापक अण्णासाहेब बागल यांनी केलं। या कार्यशाळेत सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांनी सहभाग घेतलेला होता। विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली।